मित्रांनो, आज खूप सुंदर अशी प्रेक्षणीय बिनजोड झाली आणि चांगला गुलाल भेटला। मुंबईमधला बिनजोड क्षेत्र म्हणजे एक चांगला आनंदाचा खेळ आहे। दादा नमस्कार। नमस्कार। काय म्हणणार, आज खूप चांगली बिनजोड झाली आणि प्रेक्षकांना देखील आवडली बघायला। आज बिनजोड झाले, आमच्या बैलाला कुठेतरी गुलाल नव्हता आणि आमचे मित्र आहेत मोगली देसाईचे, त्याचं नाव काय आहे? राज पाटील उर्फ मोगली, त्यांच्या मेहरबानीमुळे आम्हाला त्यांना पेहरा दिला आमच्या बैलाला आणि आमच्या बैलाला गुलाल म्हणून दिला। कुठेतरी आपलं नक्कीच नंदी कुठे मागा बॅकफुटला असला ना का, एक जे म्हणतात ना लक्ष्मीच्या रूपात एक नंदी येतो आणि आपल्याला कुठेतरी उजेडात जाण्याचा एक मार्ग दाखवतो। हो नक्कीच, कारण आमच्या बैलाला कुठेतरी गुलाल नव्हता, त्याच्यामुळे आपण एकदा पत्ता पडल्यावर किती पण भारी केला तरी तुम्हाला गुलाल नाही भेटत। तसा आज आम्हाला एक देवरूपी लक्ष बोलूनशा भेटला, त्याच्यामुळे गुलाल झाला आमचा। आणि तो नियोजन केला आमचा विनेश पाटील देसाई ना, नियोजनाचा बादशाह आहे तो। कशी पळाली गाडी आज? गाडी एक नंबर पळाली, कारण ती पण गाडी चांगलीच पळत होती। नक्कीच आपण जसं म्हणतो आता मुंबईमध्ये आज विरोधात पडले, उद्या पैरात देखील बघायला आवडेल। हो नक्कीच, कारण हा खेळ मैत्रीपूर्ण खेळला जातो आणि आज विरोधात उद्या पैरात पळणार, तसंच होणार खेळ। याआधी गाडी पळालेली का आपली? पळाली होती गाडी, तेव्हा पण गुलाल झाला होता। नाही, जेव्हा पळाले तेव्हा गुलाल असतो। आज या सवंगड्यांबद्दल किंवा या टीम बद्दल काय म्हणणार, कारण का किती प्रेम दाखवतात, बॅकफुट असो या फ्रंट पेज असो, कसं त्या टीम तर काय ना आमच्या सोबतच असतात। राज पाटील आहेत, त्याचे भाऊ आहेत, ते सर्व आमचे म्हणजे एकदम भावाप्रमाणे आहेत। एक नंबर त्यांचा कायमचा आपल्याला फोन असता, सुनेदा बैल देतो का, सुनेदा बैल। पण आपण पण कुठेतरी बैलांचं जरा बॅकफुट असल्यावर मग आपण कुठे ना बोलतो, हो बोलतो, पेरे झालेले असतात। त्याच्यामुळे आज पडत्या काळात काय अनुभवलं दादा? पडत्या काळात आता शर्यती क्षेत्रात तसं आहे, जेव्हा तुम्हाला गुलाल असेल तेव्हा तुम्हाला बैल भेटणार आहे। पडत्या काळात कोणी तुम्हाला नाव बोलणार आहे, आपण झालं किंवा दुसरा कोणी झाला आहे, प्रत्येकाची सोच तशीच असणार आहे। कुठेतरी आपल्याला एक उमेद असतं प्रत्येक सीझनला चालू का या सीझनला नक्कीच काहीतरी नवीन, काय अपेक्षा असणार आज? आता चांगली गाडी पळाली, त्याहून पण आता आज आपला गुलाल झाला, आणखी आता बैलवरती चढत जाणार। आणि दादा नंदी किती आहे दादा दावणीला, खरेदी बिरेदी काय? 4 नंदी आहेत आपल्याकडे। आता सध्या आमची ट्रेंडिंगला गाडी आहे छावा आणि किस्मत, 5 गुलाल लगातार झाले त्यांचे, कंटिन्यू 5 गुलाल झाले। नक्कीच एक परवा दिवशी आम्ही रेडगरला 2 जिंकले त्या, तरी पण आज आणली, आज पण गुलाल झाला। आज जसं म्हटलं का, आज सोन्याचं वय काय असेल आता दादा? सोन्याचं वय बरं आमच्याकडे 4-5 वर्ष पळतोय। 4-5 वर्ष तुमच्याकडे झालं ना? हो आमच्याचकडे। तरी पण आज आपल्याला म्हणजे गुलाला ठेवतो, तो एक गुलालाचा मान। एवढी दिवसभरची झटपट असतं, उन्हाची तानाची, तरी पण एक जो गुलाल भेटला ना त्या गुलालाचा आनंद काय असतो? मेन गुलालाचा खूप आनंद असतो। गुलाल महत्वाचा असतो, पैशाला कोणीच विचारत नाही, पैसा किती लागला काय केला त्याला काहीच महत्व नसतं। मेन गुलालामध्ये जो आनंद असतो, सर्व आनंदी चेहऱ्यामध्ये जातात घरी, तो वेगळाच आनंद असतो। काय सांगणार नवीन पिढीला किंवा आताच्या सर्व गाडा मालकांना, नवीन गाडा मालकांना काय कुठे आपले धंदे वगैरे सांभाळून या क्षेत्रात उतरावा, कारण हा क्षेत्र आहे ना एकदम याचा आहे, कारण आपण जेवढा याच्यामध्ये काय प्रॉफिट नाही, लॉस नाही, काहीच नाही, फक्त एक नाद म्हणून खेळायचं असतं। नक्कीच, कारण का जेवढा आपण बघतो आनंद भेटतो तेवढा खर्च देखील तेवढा आपल्याला त्याच्या पलीकडे खर्च असतो। आनंद फक्त माझा पैशाला यात 0 व्हॅल्यू आहे। 100% दादा, धन्यवाद, तरी खूप वेळ दिला। धन्यवाद। आणि आमच्या विनेश पाटील नियोजनचा बादशाह, त्यांचा खूप खूप आभार। आणि आमचे राज पाटील, त्यांनी आम्हाला पेहरा दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। नक्कीच धन्यवाद दादा। धन्यवाद। हे राज 2 मिनिटं बोलतो। अरे बाब्याला फोन करून विचार, तुला बाब्याला फोन करून विचार, फोन करतो बनवतो तुला बरं याद पटना। मित्रांनो, आज नक्कीच लक्ष देखील बरंच काल गाजून बसलेलं आहे आणि आत्ता देखील तीच स्पिरिट बघायला वाटतं लक्षामध्ये। भाऊ नमस्कार। नमस्कार। काय म्हणणार, आजचा गुलाल किती महत्त्वाचा होता? आजचा गुलाल खूप महत्त्वाचा होता, कारण भरपूर जण बोलत होते उसळण्याला सोन्या संपला। मी स्वतः विनेश पाटीलला कॉल केला की रविवारी गाडी आपण किरकारला पळू, आणि आज गुलाल झाला। काय म्हणणार, गाडी जेव्हा सुटली, गाडी सुटल्यानंतर काय वाटलेलं, कारण का गाडीला स्पीड देखील चांगला लागलेला होता? गाडीला भरपूर स्पीड होता, सोन्या बी चांगलाच पळतो। ही लोकांची शोध 1-2 शर्ती हरला का बैल संपला करतात, काही कोण संपत नाही, बरोबर बैल पळतो। नक्कीच। आणि आजचा आपल्याकडे बरंच दादांनी जसं आपल्याला उल्लेख केला का नियोजन करण्याकडे खूप मदत केली, काय म्हणणार त्यांच्याविषयी? काय म्हणणार? दादा चांगलाच आहे, दादाला कधी पण कॉल करा, दादा होच बोलतोय,
कधी त्यांचे पेरं झाले असतात, सांगतो पेरं झाले पुढच्या टायमाला करू. नक्कीच. आता तू देखील यंगस्टर आहेस, काय तू म्हणजे आतापर्यंत काय शिक्षण भेटली का या क्षेत्रामध्ये? भरपूर शिकवून भेटले. बैल पाडला तर भरपूरच म्हणजे जिको किंवा ट्रोलिंगला काय म्हणतात? ट्रोलिंगला आता भरपूर चांगला आहे, आता भरपूर आहे. नक्कीच शुभेच्छा असतील पुढच्या वाटचालीस. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.